Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? Oh ho ho, oh ho ho, ah. दीवाना हुआ बादल. रोमॅन्स ॲट इट्स बेस्ट. पॅन्डेमिकच्या काळात आवश्यक असणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगपेक्षाही जास्त डिस्टन्स पाळून चित्रित केलेलं तेही शम्मी कपूरचं एक अप्रतिम प्रणयगीत. 60 ते 80 या दशकामध्ये अशी अगणित गाणी बॉलिवूडने रसिकांना पेश केली. राज नर्गिस, दिलीप वैजयंती, देव नूतन अशी अनेक कॉम्बिनेशन्स लगेच आठवतात. शम्मी कपूर हा आत्ममग्न, मित्रांनो, आत्ममग्न हा शब्द चांगल्या अर्थाने घ्या, आत्ममग्न कलाकार होता. नवोदित गायकांसमोर तो बिनदिक्कतपणे चित्रपट स्वीकारायचा. या चित्रपटांना उदंड यशही मिळायचं. जंगलीमध्ये सायरा बरोबर, काश्मीर की कलीमध्ये शर्मिला बरोबर ही त्याची सणसणीत उदाहरणं आहेत. शम्मी हा बऱ्याचदा अंडररेटेड होतो असं माझं प्रामाणिक मत आहे. काळाच्या पुढे असलेला भारी माणूस होता तो. त्याचा अभिनय आणि त्याची नृत्य आजही तेवढीच टवटवीत आणि कालसुसंगत वाटतात. असं म्हणतात की शम्मी हा बॉर्न कोरिओग्राफर होता. गाण्याची सिच्युएशन, त्याचं काव्य, त्याचं संगीत, त्याची चाल, गायक बहुतेक तर त्याच्यासाठी रफीचाच आवाज असेल. या सगळ्यांचा विचार करून तो आपल्या नृत्याच्या स्टेप्स ठरवायचा. कोरिओग्राफरचं काम काय उरायचं तर ते म्हणजे त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्याप्रमाणे त्याने नायिकेच्या स्टेप्स ॲडजस्ट करायच्या. राज, देव, दिलीप ही तेव्हाची पहिल्या फळीतली आघाडीची त्रिमूर्ती. या त्रिमूर्तीची गाणी तर सुंदर होतीच, पण मला शम्मीची गाणी तितकीच आवडतात. काही गाणी किंबहुना त्यापेक्षाही जास्तच. शम्मीची गाणी, नृत्य हा नेहमीच प्रसन्नदायी, आनंददायक असा अनुभव असे. त्याची स्वतःची अशी स्टाईल होती. दोन्ही हात डोक्यामागे घेत चुटकी वाजवत रिदम पकडणं. बिली बाउडन जसं सिक्सरसाठी इशारा करतो हळूहळू, तसा तो हळूहळू उभा राहायचा. डोक्यावरची टोपी कपाळावर सरकवणं, मुलायम झुलफे उडवणं, क्लासात चमचा वाजवणं. तसंच गिटार, ट्रम्पेट, सॅक्सोफोन, पियानो, क्लॅरिनेट ही सर्व वाद्ये त्याला शोभून दिसायची. त्याला संगीताची चांगलीच जाण होती. देशी विदेशी कुठल्याही प्रकारच्या वाद्यासमोर बरोबर तो कम्फर्टेबल असायचा. चाहत्यांना वेड लावणारे त्याचे गिमिक्स लय भारी होते. शम्मी दोन्ही हात डोक्यावर मानेपाशी न्यायचा तेव्हा त्याचं ते टिपिकल जे उजव्या हातात त्याचं घसरणारं टिपिकल ब्रेसलेट हमखास दर्शन द्यायचं. दोन्ही हात विमानाच्या पंखासारखे उडवत तो डौलदार पावलं टाकायचा तेव्हा त्या काळातील पोरींचा कलेजा खलास व्हायचा. विचारा हवं तर आपल्या आज्या पणज्यांना. शम्मीची विनोदाची जाण तर अप्रतिमच होती. एवम गुणविशिष्ट सर्व वैशिष्ट्य जपणारं काश्मीर की कलीमधील दीवाना हुआ बादल हे गाणं म्हणजे या सर्व गुणांचं उत्तम रसायन जमलेलं फक्कड गाणं होतं. शर्मिलाचा हा पहिलाच सिनेमा. या सिनेमात ती जेवढी सुंदर दिसली तेवढी सुंदर ती पुन्हा क्वचितच दिसली. सौंदर्य, तारुण्य, उत्साह याचा एवढा सुंदर मिलाप फार थोड्या गाण्यात पाहायला मिळतो. पृथ्वीवरील नंदनवनात चित्रित झालेलं हे प्रेमगीत म्हणजे निसर्ग सौंदर्य, दिलखेचक नृत्य, कर्णमधुर संगीत आणि गायन याचा सुरेख संगम होता. शिकाऱ्यामध्ये राजबिंडा शम्मी, छोट्या नौकेत शालीन सौंदर्यवती शर्मिला म्हणजे नेत्रसुखद अनुभव. तेवढाच महत्त्वाचं ओ.पी. नय्यर यांचं मेलोडियस संगीत, रफी साहेब आणि एव्हरग्रीन आशाबाई यांचा स्वर्गीय आवाज, एस बिहारी यांचं रोमॅन्टिक काव्य. आणखी काय हवं. शर्मिलाचा पहिला चित्रपट असल्याने ती डायरेक्टर्स कोरिओग्राफर्स गर्ल होती.
हे गाणं एवढं अप्रतिम जमून यायचं हेही एक महत्त्वाचं कारण असावं असं माझं प्रामाणिक मत आहे. चेहऱ्यावरचे एवढे नाजूक आणि सुंदर विभ्रम पुन्हा तिलाही जमले नाहीत. ती जसजशी स्थिरावत गेली तसतसे ते थोडे लाऊड होत गेले. हे अर्थातच माझं वैयक्तिक मत आहे. ते निखालस चूक असण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. ओ हो हो ओ हो हो म्हणत राजबिंडा शेम्मी जेव्हा अवतरतो तेव्हाच एक सुंदर गीत आपल्याला बघायला मिळणार आहे याची खात्री पटते. सेल्फ कोरिओग्राफीच्या सगळ्या अदा शम्मी पहिल्या मिनिटातच पेश करतो. नाजूक पदन्यास टाकत हरिणशावकासारखी बागडणारी शर्मिला गोड दिसते. अतिशय साध्या आणि लयबद्ध स्टेप्स आहेत. शर्मिलाच्या स्टेप्स या गाण्यामध्ये पहा तुम्ही अतिशय साध्या आणि लयबद्ध आहेत. क्या तुमने अदा पाई म्हणत आपल्या नटखट आदा दाखवणारा देखणा शम्मी मजा आणतो. छोट्याशा होडीला वल्ह्याचा नाजूक झटका देत दल लेकमध्ये जलविहार करणारी लावण्यवती शर्मिला जणू काही जलपरीच भासते. जीवन में मची हलचल हे शर्मिलाच्या अदाकारीतून बघताना आज खरोखरच कुठेतरी हलचल होते. हाथों में तेरा आंचल म्हणत शम्मी जेव्हा शर्मिलाचा आंचल पकडतो तो या रोमॅन्टिक गाण्याचा उत्कर्ष बिंदू असं म्हणायला हरकत नाही. अत्यंत धसमुसळ्या शम्मीचं हे प्रणयगीत केवळ अविस्मरणीयच. कृष्णधवल जमान्यातील अशीच एक अनवट जोडी होती बरं का. बॉलिवूडच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात देखणा नायक देव आणि बॉलिवूडची आजपर्यंतची सर्वात जास्त सौंदर्यवती शापित अप्सरा मधुबाला यांच्याविषयी पुन्हा कधीतरी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. सी यू देन.